जयाची याद्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रिडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपायी बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीचे गवांधी मिळवली मांदी वैष्णवाची करील ते काय नोहे महाराज परिपायी बीज शुद्धांगी तुका म्हणे तिथे सुख काय होणे राही समाधान चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज परिपायी बीज शुद्धांगी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कुंभादाने कथिता विस्तार त्यांच्या कुंभादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा नग लागलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जिवंत चरण श्री गुरूंचे ते नमस्कार एक तत्व ईश्वरी नाम तया मनते सर्जुदास महाराज बसले त्रिविनी संगमी जगत कल्याणा विठ्ठला विठ्ठला नमो जन्म मी जिथे मी जन्मलो नमो कर्म मी जिथे मी वाढलो नमो ज्ञान मी जिथे मी ज्ञान पावलो नमो सर्जुदास महाराज मी वंदितो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपायी बीज शुद्धांगी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सीबीसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगतवंदन जगद्गुरू तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आणि धरणेकर प्रकरणातील हा अभंग सीबीसाठी घेतलेला आहे विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालावाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये परमपूज्य सर्जुदास महाराज पुण्यतिथी 16 सप्त्याचं वर्ष 9 आणि पुण्यतिथीचं वर्ष 56 विठ्ठला विठ्ठला ज्यांची आपण पुण्यतिथी करतोय ती म्हणजे सर्जुदास महाराज आणि सर्जुदास महाराजांचं जीवन जर आपण पाहायला गेलं तर जीवन गेलं महाराज कुठं जीवन गेलं त्यांचं केदारनाथ बद्रीनाथ तिकडं अंगी वैराग्य बालपणे शिक्षण घेतले केदारनाथी तप करी त्रिवेणी संगमी साशेगाव साळेगाव मनोर गावी काय विठ्ठला विठ्ठला महाराजाने तप केलं आणि नुसतं तप केलं नाही तर तपाबरोबर आपल्याला सर्वांना महाराज सुख दिलं अभंग म्हणजे आरतीच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात काय सांगतात आरती सर्जुदास महाराज ब्रह्मानंद स्वामी अंगे वैराग्य बालपणी शिक्षण घेतले केदारनाथी का त्यांनी शिक्षण घेतलं केदारनाथ इकडच्या साईडला तिकडं केदारनाथी घेतलं आणि तप जे केलं असेल तप आपल्या या भूमीवर केलेलं आहे काय या भूमीवर त्यांनी तप केलं नुसतं तप केलं नाही हरिनाम सप्त्यात भक्त जन एकत्र करी कीर्तन नाम घोष बद्री नारायण नारायण करी विठ्ठला चार कडव्याची आरती येते काय चार कडव्याची आरती अजून लोकांना ती आरती माहीत नाही केली अजून आता लिहून घ्या तुम्ही काय की चार चरणाची आरती चाल तीच लावायची तुकाराम महाराजांचीच काय आरती तुकारामा तीच चाल लावायची विठ्ठला विठ्ठला बाबांचं जीवन ह्या परिसरात गेलं या जागेवर गेलं कसं गेलं महाराज की बाबाने
बाबाने म्हणतात सांगतात की लोक काही मंडळी सांगतात की बाबा निघाले विट्यावरून निघाले म्हणतात. आणि विट्यावरून निघाले आणि निघाल्यानंतर चालत असताना जमिनीला भेगा त्यांना दिसल्या म्हणतात. काय जमिनीला भेगा दिसल्या आणि जमिनीला भेगा दिसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तोच काळ होता म्हणजे जेवरीचा काळ होता. काय आणि जमिनीला त्या भेगा दिसल्या आणि भेगा दिसल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं आणि बाबा ह्या भूमीवर आले. आणि ह्या भूमीवर येऊन बाबाने तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या केली गंगा मैयाला दर्शन द्यावं लागलं महाराज. काय गंगा मैयाला दर्शन द्यावं लागलं म्हणजे गंगे मैयाला दर्शन द्यावं लागलं म्हणतं बाबा तपश्चर्या करीत होती इथं आणि या खालच्या वढ्यानं पाणी तिथपर्यंत येऊन पोहोचलं महाराज. काय तिथपर्यंत पोहोचलं आणि पोहोचल्यानंतर कारण की सांगतात तीर्थ कुठं असतात तीर्थ पर्व काळ तीर्थ तया ठाया तीर्थ परवा येथे पुनीत भावया येथे पुनीत भावया हे परमकाळ पाया कैसे वसे वैष्णवा हे परमकाळ पाया कैसे वसे परमकाळ पाया कैसे वसे म्हणजे पुनीत करण्यासाठी मला एका अभंगामध्ये एका चरणामध्ये असं सांगायचं तीर्थ पर्व काळ अवघे पाया सकाळ की संत महात्म्याच्या चरणाजवळ काय असतात तीर्थ असतात. विठ्ठला विठ्ठला असे अनेक गाव आहे. अनेक गावामध्ये प्रमुख आपले 3 गावामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने तपश्चर्या केलेली चांगल्या पद्धतीने सहवास आपल्याला सर्वांना लाभलेला आहे महाराज. सहवास लाभलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक गावं इकडं असेल कोळवाडी असेल कोळवाडीच्या नंतर माळीवाड्याजवळ एक गाव आहे. काय गावाचं नाव बाबा हां वांजरवाडी का तिथं एक गाव आहे. आणि असे अनेक गावं आहे की त्या गावामध्ये बाबांचा सहवास झालेला आहे बाबांचं राहणं झालेलं आहे. बाबा राहिलेले आहे नुसते राहिलेच नाही तर त्या ठिकाणी राहून त्या गावच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केलेला आहे बाबाने. काय जीर्णोद्धार केला आहे. त्याच्यामध्ये मनूर असेल साशेगाव असेल साळेगाव असेल की तिथं राहून आश्रम नसताना काही नसताना तिथंच राहायचं आणि त्यांना सांगायचं बाबा आपल्याला मारुतीचं मंदिर बनावं लागेल मारुतीचं मंदिर करावं लागेल. असं बाबांचं जीवन बाबाने असं पद्धतीने कार्य बाबांचं झालेलं आहे. अशा पद्धतीने बाबाने तप केलेलं आहे. आणि ही भूमी एकदम पवित्र भूमी आहे. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आल्यानंतर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला वर्ष होऊन गेले आणि 56 वर्ष झाल्यानंतरही बाबांचा उत्सव होतोय. नुसतं इथंच होत नाही बाबांच्या जन्मगावी होतोय इथंच होत नाही आपल्या मनूरमध्ये होतोय महाराज. काय बाबांचा उत्सव हे सर्व मंडळी महाराज करतात की अशा पद्धतीने बाबाने तप केलेलं आहे अशी साधना केलेली आहे. नाव महाराज जेव्हा एखादं कोणी साधना करत असेल नामस्मरण करत असेल चिंतन करत असेल त्यावेळेस त्यांची कीर्ती राहते. उत्तम त्रिभुरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तम त्रिभुरे कीर्ती मागे त्रिभुरे कीर्ती मागे उत्तम त्रिभुरे कीर्ती मागे मेरे
सांगतात की तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती माग राहते. आज 56 वर्ष बाबांना पूर्ण झाले जाऊन, तरी आज बाबांची कीर्ती आजी अमर आहे. काय आजी अमर कीर्ती आहे. कीर्ती ही आजी अमर म्हणजे ही कीर्ती तोपर्यंत राहणार आहे. बाबा आहे तोपर्यंत नाही महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबाची कीर्ती. विठाला चिरंजीव कल्पव कुंटी नादे चिरंजीव कल्पव कुंटी नादे चिरंजीव कल्पव कुंटी नादे चिरंजीव कल्पव कुंटी नादे सबके समाज सबके मिला रूप चिरंजीव कल्पती नादे चिरंजीव कल्पती नादे सबके समाज सबके बाबांची जी कीर्ती आहे इथंच नाही तर वैकुंठात कीर्ती महाराज. काय इथंच नाही तर वैकुंठामध्येही बाबांची कीर्ती महाराज. बाबांचं गुणगान गायला जातं महाराज. बाबांची जी साधना होती तेवढी साधना आपण करू शकत नाही महाराज. काय तेवढी साधना आपल्याकडून होणार नाही. बाबांची साधना म्हणजे बाबांची साधना अशी असायची महाराज की बाबांनी त्यांच्या हातानेच भोजन करायचं. काय त्यांच्या हातानेच भोजन करायचं आणि कोणी असलं तर जवळ आलं तर त्यांना ते खाऊ घालायचं महाराज. आपण तेवढं नाही करू शकत. आपलं कोण तेवढं होणार नाही. बाबाने त्यावेळेस तेच नाही महाराज. एखादं असं सांगितलं जातंय जर एखादं कुत्रा जरी त्यांच्या जवळ आला तरी कुत्र्याला त्यांनी भाकर टाकावं. कारण की ती वृत्ती तशी होती महाराज. ममे वंश जीव लोकी जीव. काय की माणसाची वृत्ती म्हणजे माणसाचा जीव म्हणजे हे ईश्वराचा अंश आपण. आणि ईश्वराचा अंश असल्यामुळे सर्वात ते पटत नाही एका मागाचं ते सोडून द्यायचं. पण आपण ईश्वराच्या अंश आहे. आपण देवाच्या अंश आहे. आपण कोण वेगळे नाही महाराज. एकच आहे. फक्त आपले तेवढी वृत्ती तेवढी साधना तेवढी असे जर अनेक संत महात्मे जर आपण जर पाहायला गेलं तर नामदेव महाराजांचं उदाहरण मला वाटतं की नामदेव महाराज कुत्र्यानं भाकर नेली म्हणतात शिळी. काय कुत्र्यानं शिळी भाकर नेली आणि भाकर नेल्यानंतर तुपाची वाटी घेऊन मागं पळतात. काय तुपाची वाटी घेऊन मागं का त्या कुत्र्याचं पोट दुखणं. काय काय ते कधी कधी आपण पाहायला गेलो आपण सोयीनं सांगू शकत नाही महाराज. ह्या संत महात्म्याचं वर्णन नाही सांगू शकत महाराज. एवढं वर्णन यांचं सुंदर आहे महाराज. चांगलं वर्णन आहे की ते संत महात्मे त्या पद्धतीने त्यांचं जीवन त्या पद्धतीने त्यांची वृत्ती जीवन जगत असताना कोणाही जीवाचा न घडो मत्सर वरमेश्वर पूजनाचा की त्यांचं जीवन अशा पद्धतीने विठ्ठला विठला 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 अनेक वर्ष या ठिकाणी राहिल्यानंतर मधला काळ गेला आणि मधल्या काळ गेल्यानंतर काही 40 वर्षाच्या आतमध्ये तो एक काळ आला. काय 40 वर्षाच्या आतमध्ये एक काळ आला आणि तो काळ आल्यानंतर त्या काळामध्ये परमपूजनीय तात्यादासजी महाराज या ठिकाणी आले. काय ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर महाराज त्यांनी हे रोपटं लावलं. इवलेस रोप लाविले द्वारे ते छोटंसं रोपटं लावलं या ठिकाणी आणि लावल्यानंतर परिसरामधून जे योगदान असेल तिन्ही गावातून जे योगदान असेल ते योगदान जमा केलं आणि जमा करून संस्थेचं काम केलं. संस्था बांधली आणि बांधल्यानंतर मग आमचा उदय झाला. काय बांधल्यानंतर मग आमचा उदय झाला. मग आमचा उदय झाल्यानंतर मग आम्ही 10-5 लेकरं घेऊन इथं राहायला लागलो. 10 वर्ष निघाले महाराज. काय 10 वर्ष आणि 10 वर्ष गेले आणि 10 वर्षाच्या नंतर म्हणजे संस्था चालू झाली आणि संस्था झाल्यानंतर त्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी आज आपल्याला गायन वादन करण्यासाठी दिसतात ना हे सर्व आपले संस्थांचे. काय आपल्या परमपूज्य सर्जोदास महाराजांचे की सर्जोदास महाराजांनी तुम्हाला तर एक लेकरू राहतं. मला जवळ 50-60 लेकरं झाली. काय तुम्हाला तर एक लेकरं राहतात. जवळपास एवढ्या वर्षापासून संस्था चालू झाली.
आणि एवढ्या वर्षापासून संस्था चालून अहो हे लेकरं महाराष्ट्रभर काम करण्याचं काम करतात. मग गायन असेल, मृदुंग असेल, महाराष्ट्रभर फिरतात महाराज, फिरतात. जेव्हा एखादा लेकरू कुठंतरी दिसतं तर मन भरून जात आहे. काय कुठंतरी मन भरून जात आहे महाराज. ही लेकरं जेव्हा वाजवताना म्हणताना पाहिलं येत्या थोड्या अडचणी, पण जीवन हे सुंदर आहे, चांगलं जीवन आहे, जगा. काय जगलंच पाहिजे, जगल्याशिवाय गत्यंतर नाही साहेब, माहिती आहे का? जगल्याशिवाय गत्यंतर नाही आणि जगावंच लागेल. नाही अडचणी येणार आहे, पण त्याच्यावर मात करत चला, पुढे चालत राहा. का जायचं आहे आपल्याला? कारण हे फळं आहे, सुंदर फळं आपल्याला खायला मिळाले पाहिजे, चाखायला मिळाले पाहिजे. चाखायला जर एखादं कोणीतरी रोपटं लावतं, आपला काळ चांगला आहे आता. आपणच आंब्याचं झाड लावायचं कलमी आणि 2-3 वर्षांनी आपणच खायचं. पण पूर्वीचा काळ होता महाराज. पूर्वीच्या काळामध्ये कोणीतरी आजोबाने लावायचं, मग नातवाला खायला मिळत होतं, फळं नातवाला खायला मिळत होतं. पण आता अलीकडं तसं नाही. अलीकडं ताबडतोब आपण जर लावल्यानंतर 2-3 वर्षांनी लगेच आंबे येतात. काय आंबे येतात महाराज, ते फळं आपल्याला खायला मिळतात. म्हणून ही विद्यार्थी माझी फळं आहे महाराज, संस्थांचे फळं आहे. आणि ते फळं महाराष्ट्रामध्ये काम करण्याचं काम करतात. मग मृदुंगाचार्य इकडं कार्तिक महाराज दारवंटे असेल, इकडं हरिभाऊ देवळे असेल, राम पेहरकर असेल, इकडं शुभम गोरे, आता त्याने तिकडं संस्था टाकलेली आहे. आपलाच विद्यार्थी आहे का त्याने संस्था टाकली. हे त्याचे काही लेख राहते इकडं आले आता कार्यक्रमाला. किती दिवस राहतो त्याला माहिती आता, पण मुलं घेऊन आलेलं आहे. आणि ते असं आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आवाज ज्यांचा आहे, व्यंकटेश महाराज साताळकर, पूर्ण महाराष्ट्रभर एकही दिवस तारीख खाली नाही. मला वाटतं मला लई यायला ओढून ठेवावं लागेल काही कोण, पण त्यांनी काही तसं आड्यावाड्या घेतल्या नाही, ओढून घेतलं नाही, काही नाही. त्यांनी सांगितलं महाराज आपला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमच घ्यायचा नाही. काय मग मी एवढा बिनफिक्र राहिलेलो आहे, चिंताच करायचं काम नाही राहिलं. काय कुठला गायक पाहायचं नाही, कुठला वादक पाहायचं नाही, कुठलं काही पाहायचं नाही, कुठलं काहीच पाहायचं काम राहिले नाही. दरवर्षीपेक्षा मी धावपळ थोडी यंदा मला कमी वाटवली. 4 दिवस 3.5 दिवसात थोडी धावपळ मला कमी वाटायला लागली. पण कशामुळे? सर्व विद्यार्थी वर्ग असेल, आमचे योगेश महाराज आहे आपले विद्यार्थीचे. आपले इथल्या संस्थांचे जरी विद्यार्थी नसेल तर मी चन्ने महाराजाकडे शिकायला म्हणजे मुलायला शिकायला होतो, ते विद्यार्थी. असे अनेक विद्यार्थी महाराज, अनेक. पण आपण एवढ्या दिवस संस्था चालवली, कुठलाही स्वार्थ कोणाजवळ आपण ठेवत नाही. करायचं काय आपल्याला, त्याच्यामुळे कुठला स्वार्थ नाही. ही सर्व मुलं आहे महाराज, हे लेकरं आहे, ही उद्याची संपत्ती. यांनी मधुकरी मागितली आणि मधुकरी मागून महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. आजही ते कार्यक्रमाला आले का लगेच म्हणतात, मावशी तुमच्याकडे आम्ही मधुकरीला यायचो, काय तुमच्याकडे यायचो आहे, असे ती मुलं सांगतात महाराज. म्हणून एवढी संस्थांची मुलं. आपणही सर्व मंडळी महाराज गेल्या 10 वर्षापासून मी जो अनुभव घेतो आहे, मला जे प्रेम मिळतं आहे ते प्रेम सांगता येत नाही महाराज. काय सांगता येत नाही, कोणाप्रमाणे सांगता येत नाही. एक रामाचं आणि हनुमंताचं उदाहरण आहे. काय रामाचं आणि हनुमंताचं उदाहरण नेहमी तुम्ही ऐकत असतात. मी नेहमी ते उदाहरण सांगत असतो की हनुमंत आणि रामाचं उदाहरण आहे. असं उदाहरण आहे, जेव्हा लंकेतून निघाले, अयोध्येत आले आणि अयोध्येमध्ये येऊन सत्काराचा कार्यक्रम ठेवला. काय सत्काराचा कार्यक्रम अयोध्येत आले आणि सत्काराचा कार्यक्रम ठेवला. सत्कार चालू होता, चालता अनेक सत्कार झाले महाराज. आणि झाल्यानंतर तेवढ्यामध्ये आमची सीतामाता उभी राहिली आणि सीतामाता म्हणवलेली, प्रभू अहो खरा ज्यांचा सत्कार करायला पाहिजे त्यांचा सत्कार तुम्ही करेना, दुसरे भले सत्कार चालू आहे तुमचे. असं म्हणल्यानंतर प्रभूने उत्तर दिलं. प्रभूने सांगितलं, अगं तुला खरं सांगू का, यांचे माझ्यावर किती उपकार आहे, मी काही जरी प्रयत्न केला तरी फिटू शकत नाही.
ठेवीत हा पायी जीव थोडा. की हनुमंतराय सांगतात, काय सांगतात हनुमंतराय, काय द्यावे त्यासी भाई उत्तर आहे. ठेवीत हा पायी जीव थोडा, जीव जरी वाहिला तरी कमीच आहे. तुमच्या सर्व भाविकांचं तसंच आहे महाराज, तसंच आहे महाराज. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचे उपकार आमच्याकडून फेडू शकत नाही. कारण अनंत उपकार तुमचे झालेले आहे. महाराष्ट्रभर फिरण्याची संधी तुमच्यामुळे आहे. काय महाराष्ट्रभर फिरण्याची संधी तुमच्यामुळे आहे. नाही महाराष्ट्रभर आम्ही फिरू शकत, पण तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय महाराज. म्हणजे तुमचे उपकार आहे. किती जरी प्रयत्न केला तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही महाराज. आमचा जीव जरी तुमच्या चरणाजवळ व्हायला तरी तुमचे उपकार फेटू शकत नाही. काय द्यावे त्याचे भाई उत्तर आहे. ठेवीत हा पायी जीव थोडा, असे अनंत उपकार तुम्ही सर्वांनी केलेले आहे. काय सर्वांनी केलेले अनंत उपकार केलेले आहे. पण अनंत उपकार केले म्हणूनच हे कार्य आपल्याला करता येतं महाराज. नाही तर एवढं शक्य आहे का? शक्य होणं आहे का? नाही होणार महाराज शक्य. पण तुमचे अनंत उपकार आहे, अनंत उपकार आहे. जे जे अडचण असेल, जी जी समस्या असेल, त्याबरोबर त्या वेळेस तुम्ही संग राहतात आणि संग राहून हे कार्य करता येतं तर महाराज. नाही तर तुम्ही जर संग राहिले नाही तर हे कार्य होऊ शकत नाही. म्हणून तुमचे अनंत उपकार आहे. म्हणून तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावं तेवढे महाराज काय कमी आहे, कमी आहे. विठाला विठाला अनंत उपकार आहे. गेल्या 10 वर्षापासून या परिसरामध्ये राहता येतं. हा परिसर म्हणजे 2 तालुक्याच्या बाउंड्री, 2 गावं वैजापूरमध्ये, 1 गाव कन्नडमध्ये आणि दोन्हीच्या बाउंड्रीवर नदीमध्ये इथं राहता येतं महाराज. का राहता येतं की परमपूज्य सर्जदास महाराजांनी तप केलेलं आहे. ही पावनभूमी आणि या भूमीमध्ये राहता येतं. मलाही थोडाफार आनंद घेता येतो, तुम्हालाही थोडाफार आनंद देता येतो महाराज. काय मलाही थोडाफार घेता येतो आणि तुम्हालाही थोडाफार आनंद महाराज देता येतो. आणि आनंद मिळण्यासाठीच हा उत्सव करायचा आहे. काय आपल्याला आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठीच उत्सव करायचा, याच्यासाठीच कीर्तन करायचे, याच्यासाठीच अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे. अहो याच्यासाठीच ज्ञानेश्वरी पारायण भगवान महाराज करायचं आहे. दोन्ही भगवान महाराज आज काय व्यासपीठ चालक असणारे भगवान महाराज चिगडवकर यांच्या अमृतवाणीतून सकाळी ज्ञानेश्वरी पारायण. काय ज्ञानेश्वरी पारायण जरी भगवान महाराज माणसं जरी कमी बसेल असेल काही अडचण नाही. काय अडचण नाही, पण तुम्हाला सांगतो याचा फायदा, ज्ञानेश्वरीचा फायदा सांगतो महाराज. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचत असताना माईकद्वारा आवाज जाणार, आवाज जाता जाता एखादी ताई मावशी काकू कोणीतरी स्वयंपाक करत असेल, स्वयंपाक करून कोणी एखादा शब्द त्यांच्या कानावर जाईल आणि कानावर जर गेला तर महाराज उद्धार होतोय. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ एकतरी ओवी एक ओवी अनुभवली तरी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ज्ञानेश्वरी काय अजून सांगतोय महाराज. ज्ञानेश्वरी नुसते 9000 ओव्याचा ग्रंथ नाही महाराज. ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे महाराज की ज्ञानेश्वरी ग्रंथ एखाद्या व्यक्तीला जर आत्महत्या करण्याची इच्छा जर झाली असेल, काय आत्महत्या करण्याची इच्छा झाली असेल, त्या दिवशी फक्त त्यांनी ज्ञानेश्वरीला कवटाळा, ज्ञानेश्वरीला जवळ घ्या, ताबडतोब तुमच्या एका सेकंदामध्ये परिवर्तन होईल आणि आत्महत्या तुमची थांबेल. काय थांबेल अशी ज्ञानेश्वरी महाराज. विठ्ठल तिला जवळ करा, ज्ञानेश्वरीला तुम्ही जवळ करा आणि ज्ञानेश्वरीला तुम्ही जवळ केल्यानंतर ज्ञानेश्वरी नक्की तुम्हाला जवळ करेल. ज्ञानेश्वरी नुसता ग्रंथ नाही महाराज, ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे महाराज की ज्ञानेश्वरी वाट दाखवते. एखाद्या गावाला आपल्याला जायचं आहे,
जायचं असल्यानंतर ते जर गाव जर माहीत नसेल तर ते गाव जर दाखवायचं असेल तर कोणीतरी आपल्याला ते गाव दाखवतं महाराज. काय ते गाव दाखवतं. तशी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी जवळ करा, तुम्हाला त्या ओव्याच्या माध्यमातून रस्ता सापडेल. विठ्ठल विठ्ठल. आज ज्ञानोबारायांना 750 वर्ष पूर्ण होत आहे महाराज. 750 वर्ष ज्ञानोबारायला पूर्ण होतात आणि त्याच्यामुळेच ज्ञानेश्वरी पारायण ठेवलेलं आहे. नाही तर आपलं 11 ते 1 कीर्तन असतं सकाळचं, रामायण कथा एखादी भागवत नाही तर रामायण, आणि संध्याकाळी कीर्तन. पण ह्या वर्षी म्हणलं संधीचं सोनं केलं पाहिजे. काय संधीचं सोनं करता आलं पाहिजे महाराज. संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. जेवढं होईल तेवढं. आपलं काही सर्वच आपल्याकडून होऊ शकत नाही महाराज. आपल्याकडून काही होऊ शकत नाही, सर्वच होऊ शकत नाही. पण 10 गोष्टीतून एक गोष्ट जर चांगली जरी करता आली तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय 10 गोष्टीतून एक गोष्ट फक्त चांगली झाली तरी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करा. जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. म्हणून ज्ञानेश्वरी पारायणासाठी काही भाविक मंडळी बसलेले आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. नंतर कीर्तन असतात, 11 ते 1 कीर्तन असतात. आणि 11 ते 1 कीर्तन सर्व सकाळच्या सत्रामध्ये आपल्या जवळचेच महाराज मंडळी 2 कीर्तनं फक्त बाजूची घेतली. कसे घेतले त्याच्यासाठी का फक्त तारीख, कारण की दिवसा त्यांची म्हणजे रात्री घ्यायची होती पण रात्री मिळाली नाही. परमपूजनीय निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची तारीख महाराज मिळाली नाही. आणि महाराजांनी सांगितलं दिवसा काही म्हणजे संध्याकाळी काही जमणार नाही आणि एकही तारीख खाली नाही. मग एकही तारीख खाली नाही. म्हणलं मी मधला पर्याय काढला. म्हणलं एक खाली वरची, पहिले रात्रीचे नसेल तर दिवसाचे नाही तर सकाळचे, पण कोणची तरी कुठंतरी बसवा. कारण की गेल्या 2-4 वर्षापासून विषय सर्व लोकांचे की इंदुरकर महाराज आले पाहिजे, इंदुरकर महाराज आले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कुठंतरी बसवा. आणि बसवा म्हटल्यानंतर महाराजाने त्या शब्दाला होकार दिला आणि होकार येऊन त्या दिवशी महाराज आले. मलाही थोडं अंदाज होता, मलाही वाटत होतं की आता त्यांचं ते हॉस्पिटलचं व्हायरल होत होतं आणि हॉस्पिटलचं व्हायरल झालं. आणि व्हायरल झाल्यानंतर आता मलाही फोन, त्याने व्हिडिओ पाहिला इंदुरकर महाराज ॲडमिट आहे. त्याने का महाराज इंदुरकर महाराज ॲडमिट आहे. म्हणलं राहू दे ॲडमिट म्हणलं त्यांना. आता बोलावं तरी काय म्हणणार आपण त्यांना. हां मग त्यांना म्हणलं काही काळजी करू नका, 11:30 वाजता महाराजाचं आगमन होणार आहे आणि 11 वाजता बंगल्याच्या आसपास मी त्यांना आणायला जाणार आहे. आणि असं सांगितलं. बरेचसे फोन येऊन गेले आणि बरोबर महाराज वेळेत आले. आणि वेळेत आल्यानंतर महाराज मंडपात आले. महाराज आल्यानंतर मोजून 10 लोक होते इथं मंडपात बरं का, मोजून 10. पण महाराजांचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्यानंतर महाराज मग तो सोहळा आपल्याला पाहायला मिळाला का परमपूज्य सर्जदास महाराजांचा सोहळा. हां आणि इकडून माणसं तिकडून माणसं चौकून माणसं आणि फूल भरून गेलं महाराज. काय फूल भरून गेलं कशामुळे की परमपूज्य सर्जदास महाराज. सर्जदास महाराजांची ताकद आहे, सर्जदास महाराजांची शक्ती आहे की सर्जदास महाराज ते कार्य करून घेतात महाराज. आणि मग महाराज आले. नंतर मध्ये पुन्हा 1 दिवस कीर्तन आहे आपलं 24 तारखेला. वैराग्य मूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर बाबांची तारीख आहे की 24 तारखेला तुकाराम बाबा येणार आहे. तुकाराम बाबा म्हणजे साक्षात तुकाराम महाराज. काय साक्षात तुकाराम महाराज की असे तुकाराम महाराज की असं म्हणतात की तुकाराम महाराजांनी त्यांचे ते तुकाराम बाबा जेऊरकर की इथंही कीर्तन चालू आणि तिथंही कीर्तन चालू असे असणारे तुकाराम बाबा जेऊरकर तेही आपल्या कार्यक्रमाकडं येणार आहे. म्हणजे दिवसा ही कीर्तनं, रात्री सर्व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार त्यांच्या कीर्तन सेवा चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्ञानदान देण्याचं काम करतात. आपण दरवस्त खातोच महाराज, पण ही मेजवानी वेगळी महाराज. काय ही मेजवानी वेगळी महाराज की ही मेजवानी म्हणजे ही मेजवानी आयुष्याचं कल्याण करणारी मेजवानी. काय आयुष्याचं कल्याण करणारी मेजवानी आपल्याला ह्या सर्व प्रसिद्ध कीर्तनकार वक्त्यांच्या मुखातून आपल्याला
ते गुणगान ऐकायला मिळतं महाराज. आणि सर्व महाराज मंडळी उपस्थित राहतात. मधी रामायण कथा आहे 2 ते 5. रामायणाचार्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध कथाकार असे असणारे, आपल्या जवळचेच असणारे रवींद्र महाराज शिगडगावकर यांच्या अमृतवाणीतून रामायण कथा आपण श्रवण करतोय. असा हा एकंदरीत कार्यक्रम. त्याच्यानंतर सकाळी म्हणजे लवकर आमचे सर्व काही काकडेवाली मंडळी, थंडी वाऱ्याचं मी तर झोपलेलंच राहतो काय, पण सर्व थंडी वाऱ्याची मंडळी महाराज, अहो हे एक एक मंडळी यांचं किती सांगावं, किती बोलावं. आता इथं सर्व तिन्ही गावची भजनी मंडळ आहे. तिन्ही गावच्या भजनी मंडळाला मनापासून धन्यवाद आबा. कारण की आपल्या आपल्या नित्यने मोडून आपण सर्वजण गावातला हरिपाठ आपण घ्यायला पाहिजे. पण तो हरिपाठ तिथं न घेताना आपण इथं हरिपाठ घेतो. मग मनोर असेल, सासेगाव असेल, साळेगाव असेल, कारण की आपलं मनच वेगळं आहे महाराज. आणि आपण सर्वजण सर्व कार्यक्रम इथं करतात, एकत्र येऊन तो कार्यक्रम करतात. म्हणून जेवढे धन्यवाद द्यावं तेवढे महाराज कमी आहे. नाहीतर गर्दी आपल्याला म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं महाराज. पण मनापासून धन्यवाद की आपल्या तिन्ही गावचे मैक आपण बंद ठेवून, नाही तर तिन्ही गावात मैकची सिस्टीम सोय व्यवस्थित, पण तुम्ही सर्वांनी आपला आपला हरिपाठ बंद ठेवून आपण इथल्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहतात. म्हणून सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद. इथं बाबाजीचा बी हरिपाठ राहतो. तिकडं हनुमान मंदिर असेल, इकडचं हनुमान मंदिर असेल, तिकडचं हनुमान मंदिर आहे, तिन्ही गावची मारुती मंदिर असेल. मनापासून धन्यवाद. सर्व भजनी मंडळ सर्व उपस्थित राहतात. त्याच्यामध्ये पुन्हा आजूबाजूचे अनेक परिसरातील किती मंडळी आहे की सर्व प्रेमळ मंडळी आहे. आणि ती मंडळी प्रेमळ मंडळी, ज्याला जसं शक्य होईल, त्याला जसं वेळ मिळेल त्या वेळेमध्ये सर्वजण हजर होतात. आणि हजर होऊन बी नुसते हजरच होत नाही महाराज, येऊन भेटतात. का येऊन भेटतात महाराज? कार्यक्रमासाठी उपस्थित झालो, कार्यक्रमासाठी आलो महाराज, आणि येऊनही भेटतात. अशी अनेक मंडळी महाराज. म्हणून या मंडळीला जेवढे धन्यवाद द्यावं तेवढे महाराज कमी आहे धन्यवाद. आणि म्हणून सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय गोपीनाथ महाराज तर दररोजच उपस्थित आहे, ते उपस्थित असेल. इकडं लक्ष्मण तात्या वागल्यावरून ते उपस्थित आहे. दोंडराम दादा आहे. आधी करून बरेचसे आवारे बाबा कुठं बसले, आवारे बाबा असतील. आधी करून हे त्या काळामध्ये यांनी भजन पूजन गावचे सप्ते हे सर्व साधना त्यांनी केलेले आहे. आणि साधना करून ती मंडळी तीही आपल्यापर्यंत पोहोचतात. अहो हे त्याच पद्धतीने करायचं आहे. परमार्थ थोड्या दिवस करायचा असतो, संसार थोड्या दिवस करायचा असतो, आणि कोणाकडे तरी सोपायचं असतं. पण परमार्थ तसं नाही. परमार्थ आयुष्यभर करावं लागतो आहे, मरेपर्यंत करावं लागतो आहे परमार्थ महाराज. असं सोपन चालत नाही, कोणाकडं सोपन चालत नाही. आयुष्यभर परमार्थ करावं लागतो आहे महाराज, परमार्थ करावं लागतो आहे. आणि तो परमार्थ करणारे आजूबाजू परिसरातील तिन्ही गाव असेल, परिसर असेल, सर्व मंडळी आपण तो परमार्थ चांगल्या पद्धतीने करून आपलंही जीवन घडवण्याचं काम करतात आणि दुसरंही घडवण्याचं काम करतात. म्हणून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे पवार सर ती या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे जे पवार सर आहे त्या पवार सरना इथं हे जे विद्यार्थी दिसतात ना, हे त्यांचेच विद्यार्थी काय, फक्त माझ्याकडे इथं संस्थेत राहायला होते, पण ते त्यांचे विद्यार्थी, मग ते पवार सर असतील. असे आधी करून बरेचशी मंडळी आहे. आपल्या ह्या वर्षी 1000 पत्रिकेचं सौजन्य ज्यांनी दिलेले आहे. असे असणारे लोणीचे युवा नेतृत्व करणारे आमचे सचिन भैया तांबे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी त्यांच्या वडिलाच्या प्रित्यर्थ संजय तांबे सर मला शिकायला होते, ते 11वी 12वीला कॉलेजला, त्यांच्या प्रित्यर्थ तांबे सरनाई 1000 पत्रिका त्यांनी दिलेली आहे. ती आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आधी करून जे सेवेदाते मंडळी, सेवा करणारे मंडळी, सेवा करणारे मंडळी म्हणजे सेवा करणारे मंडळी असे महाराज की ते सेवा करणारे मंडळी साफसफाई करण्यापासून तर सर्व टोटल जे काही असेल ते
आता इथं कोणालाच वाढायला घ्या म्हणावं लागत नाही, कोणाला काहीच. महाराज त्याचं काम त्याचे ते करतात बिचारे सर्वजण, आणि प्रत्येकाला त्याचा आनंदही मिळतोय महाराज. काय त्याचा आनंदही प्रत्येकाला मिळतोय. पुन्हा असे सर्व भाविक मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद. आता थोडं अभंगाकडे जाऊया. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायचा अभंग घेतलेला आहे आणि असं सांगितलं जात आहे की ज्ञानोबरायकडे एक धरणे करी. ज्ञानोबरायकडे गेलाच नाही, अगोदर कुठे गेला? तुकोबरायकडे. पण तुकोबरायकडे नाही, म्हणजे ज्ञानोबरायकडेच गेला. आणि ज्ञानोबरायकडे गेल्यानंतर ज्ञानोबरायने सांगितलं, बाबा सध्या ही कोर्ट बंद आहे. काय सध्या हे कोर्ट बंद आहे, आणि कोर्ट जर चालू असतं तर देऊचं चालू आहे. काय देऊच्या कोर्टामध्ये जा, आणि देऊच्या कोर्टामध्ये जा म्हटल्यानंतर महाराज ज्ञानोबरायने देऊच्या कोर्टामध्ये पाठवलं. महाराज देऊच्या कोर्टामध्ये पाठवलं, आणि पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि जगद्गुरु तुकोबरायकडे महाराज गेले. आणि जगद्गुरु तुकोबरायकडे गेल्यानंतर महाराज मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्याकडे पाठवलं, त्यांच्याकडे काय कमी? गुरु महाराज तुकोबराय म्हणतात, महाराज ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेवा तुमायसे मज पामराई काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. की तुकोबराय त्यांना पामर म्हणतात महाराज. जगद्गुरु तुकोबराय महाराज पामर म्हणतात. आम्हाला थोडं येतं पण आम्ही पामर म्हणतोय का? विठ्ठला विठ्ठला तुकोबरायकडं तो धरणेकरी महाराज आल्यानंतर मग तुकोबराय म्हणतात की बाबा अरे तू माझ्याकडं आलेला आहे, त्यांच्या द्वारामध्ये काही कमी आहे का अभंगाचं? प्रथम चरण दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ
जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ, अंगी आईसी बळ रेडा बोले. धरणे करायला तुकोबराय सांगतात की बाबा, ज्यांच्या द्वारातून आला ना त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. काय? त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आणि सोन्याचा पिंपळ महाराज, सोन्याचा पिंपळ, तो जो सोन्याचा पिंपळ आहे, त्यांच्या ज्ञानोबरायच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा त्याला घातलेलं आहे महाराज. काय? आईने 1.25 लाख प्रदक्षिणा त्याला घातलेलं आहे. आजही आपण जर ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये आपण जर गेलो तर पहिलं लोटंग आपण ज्ञानोबरायला समोर घालतो. समोर घातल्यानंतर प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर मग त्या पिंपळाला आपण प्रदक्षिणा मारतो महाराज. तो पिंपळ आहे आणि तो पिंपळ ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये म्हणजे दारासमोर आहे आणि सोन्याचा पिंपळ आहे. आणि तो जो सोन्याचा पिंपळ आहे, पण सोन्याचा पिंपळ जो भाग्यवान असेल त्याला तो दिसतो, जो अभाग्य असेल त्याला तो दिसत नाही महाराज. काय? अभाग्य असेल त्याला दिसत नाही, जो भाग्यवान असेल त्याला दिसणार महाराज. आणि आपल्याला सर्वाला जर दिसला असता तर तो ठुलाच नसता आपण तिथं. काय? तिथं ठुलाच नसता महाराज, तो तिथं राहिलाच नसता महाराज. आपण जर पाहायला जर गेलो तर आपलं काय वस्तू जात नाही महाराज, सर्वच वस्तू जातात. आपल्या चपला जात्या नव्हे. काय काय वस्तू जात नाही महाराज. कधी कधी एखाद्या वेळेस जर पानपोई आपलं माठ होईल राहतो पुढं, पानपोई बरोबर आहे का? नाही तर जाशील तिकडं पानपोईला. काय की माठ ठेवलेला राहतो आणि त्या माठाला साखळी बांधून ठेवतो आपण. काहून? गल्ला जाऊ नये म्हणून, गल्ला जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण बांधून ठेवतो. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे की ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये महाराज सोन्याचा पिंपळ आहे. आणि तो सोन्याचा पिंपळ जो भाग्यवान असेल त्या भाग्यवानाला तो पिंपळ महाराज दिसतोय. ज्ञानोबराय महाराज, ज्ञानोबराय असे तसे नाही महाराज. ज्ञानोबराय कसं ज्ञानोबरायचं जीवन गेलं, ज्ञानोबाई जर जीवन जगत असताना, ज्ञानोबराय वाटचाल करत असताना ज्ञानोबरायला काही थोडा त्रास झाला का महाराज? आपल्याला काहीच होत नाही महाराज, अलीकडे काही होत नाही महाराज आपल्याला एवढा त्रास. पण ज्ञानोबरायला खूप त्रास झाला महाराज. ज्ञानोबरायला एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला की ज्ञानोबरायच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकावं महाराज, शेण टाकावं एवढा त्रास ज्ञानोबरायला महाराज झाला महाराज. आणि ज्ञानोबराय, पण ज्ञानोबरायचा त्याच्यामध्ये काही एखादं वाक्य तुम्ही ऐकलं का? का ज्याने मला त्रास दिला त्याचं वाटोळं व्हावं, असं शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. पूर्ण ज्ञानेश्वरी चेक करा, त्या ज्ञानेश्वरीमध्ये असा शब्द सापडणार नाही महाराज. आणि ते ज्ञानोबरायची उदारता आणि ते ज्ञानोबराय महाराज. आणि शुद्ध पत्र आणण्यासाठी वेळ कमी असल्यामुळे लवकर घ्यावं लागेल. का? शुद्ध पत्र आणण्यासाठी पैठण क्षेत्रामध्ये येतात आणि पैठण क्षेत्रामध्ये आल्यानंतर चारही भावंड येतात. निवृत्ती दादा येतात, सोपन काका येतात, मुक्ताबाई येते आणि माऊली येतात, सर्व येतात महाराज. आणि सर्व येऊन आणि जातात तिथं पुढं त्या गावामध्ये शिरतात. आणि गावामध्ये शिरल्यानंतर मग अनेक काही लोक तिथं होते महाराज. आणि त्या लोकांनी पाहिलं, कोणीतरी आलं, आल्यानंतर त्यांनी नाव विचारायला सुरुवात केली. नाव विचारले महाराज. निवृत्ती दादाला विचारलं, सोपान काकाला विचारलं, मुक्ताबाईला विचारलं, ज्ञानोबरायला विचारलं, सर्वांना नावं विचारले, सर्वांचे नावं विचारले महाराज. पण सर्वांचे नावं विचारून महाराज, पण त्यांना एका नावामध्येच विशेष वाटलं. त्यांना एकच नाव थोडं आवडलं. त्यांना ते म्हणू लागले, आमच्याही रेड्याचं नाव ज्ञाना आहे. काय? आमच्याही रेड्याचं नाव ज्ञाना आहे. ज्ञाना म्हणल्यानंतर तेवढ्यामध्ये आमचे ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबराय म्हणतात, तो आणि मी एकच आहे असं सांगितलं महाराज. आणि सांगितल्यानंतर त्यांची तळपाय जाग मस्तकाला गेली. आणि मस्तकाला गेल्यानंतर महाराज त्यांनी काय केलं महाराज, भला मोठा आसूड घेतला आणि आसूड घेऊन त्या रेड्याच्या पाठीवर मारायला चालू केला महाराज. आणि रेड्याच्या पाठीवर तो आसूड मारला. आणि आसूड मारल्यानंतर महाराज आमच्या ज्ञानोबरायच्या पाठीवर वळ उमटले. मारी ती जोडी ती रेड्याच्या रोज वळ उठी ज्ञानदेवी की ज्ञानोबरायच्या पाठीवर महाराज ते वळ उमटू लागले. आणि उमटत असल्यानंतर महाराज ते म्हणू लागले, ही बंगाली विद्येमध्ये तरवेज. बंगाली विद्येमध्ये तरवेज म्हणल्यानंतर महाराज त्यांनी काय केलं महाराज, त्यांनी सांगितलं, या रेड्याला बोलायला लावा. काय? या रेड्याला बोलायला लावा. आणि बोलायला लावा म्हणल्यानंतर महाराज त्या रेड्याला बोलायला लावा सांगितलं. आणि सांगितल्यानंतर आमच्या ज्ञानोबरायने त्या एका रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. काय? रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलू लागला. आपण नुसतं तेवढा 4 पायाचा रेड्याच घेतो, दुसरं बाकीचं घेत नाही महाराज. पण त्याच्या कधी कधी विचार करा, 4 पायाचे किती आहे म्हणजे 2 पायाचे किती आहे?
2 पायाचा कधी कधी विचार करा ना महाराज. या 2 पायाच्या रेड्याला आमच्या ज्ञानेश्वरीनं तारलं महाराज. ज्ञानेश्वरीनं तारलं आमच्या की ते ज्ञानेश्वरी महाराज असं एक गाव नाही तर त्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचली नाही. अशी एक गल्ली नाही तर त्या गल्लीमध्ये ज्ञानेश्वरी पोहोचली नाही. असं घर नाही तर त्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचली नाही. प्रत्येकाच्या घरापर्यंत ती ज्ञानेश्वरी महाराज पोहोचली आणि ती ज्ञानेश्वरी आपल्यासारख्यांचा उद्धार करते. आपल्यासारख्याचा उद्धार करते महाराज. आणि ती ज्ञानेश्वरी महाराज, ती ज्ञानेश्वरी कोणाकोणाचा उद्धार झाला. काही काही माणसं म्हणत असतात महाराज अहो आम्ही आळंदीला गेलो नाही, कुठं नाही गेलो, दनादन कीर्तन करतोय. काय आम्ही आळंदीला गेलो नाही, कुठं गेलो नाही, दनादन कीर्तन करतोय. त्यांना मी सांगतोय बाबा तुमच्यावर कृपा ज्ञानोबराईच्या ज्ञानेश्वरीची झालेली आहे. काय तुमच्यावर कृपा ज्ञानेश्वरीची झाली म्हणून तुम्ही कीर्तन करतात महाराज. भाग्य आहे की ही ज्ञानेश्वरी महाराज या ज्ञानेश्वरीने दिलेलं आहे. या ज्ञानेश्वरीने काय दिलं महाराज? या ज्ञानेश्वरीने माणसामध्ये बसण्याची योग्यता दिलेली आहे. तिला ज्ञानेश्वरी म्हणतात महाराज. विठ्ठला विडाला की अज्ञान व्यक्तीलाही ज्ञान होत असतं. ज्ञानेश्वरी ज्ञानोबर आहे. हे ज्ञानोबर आहे ही ज्ञानेश्वरी महाराज. ज्ञानोबर आहे असं आहे की ज्ञानोबरायने जीवनामध्ये जीवन जगत असताना की ज्ञानोबरायने त्या पद्धतीने जीवन जगले महाराज ज्ञानोबर आहे. आणि ज्ञानोबरायने जीवन जगून ज्ञानोबरायने ग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे. ज्ञानोबरायने नुसता ग्रंथ दिला नाही, ज्ञानोबरायने नुसती ज्ञानेश्वरी ग्रंथ दिले नाही, ज्ञानोबरायने हरिपाठ दिलेला आहे, ज्ञानोबरायने चांगदेव 65 दिलेले आहे. असे अनेक ग्रंथ ज्ञानोबरायने ज्ञानोबरायचा गाथा दिलेला आहे. काय गाथा आपल्याला जास्त माहीत नाही राहत कोणाला, तो ज्ञानोबरायचा गाथा आहे महाराज. ज्ञानोबरायचा गाथा आहे. त्या गाथ्यामध्ये खूप असे अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे, चांगले अभंग आहे. पण आपल्याला कुठं शक्य होतं की एवढं लोकांना भेटायचं, तेवढं वाचायचं ते नाही जमत. पण आपलं जेवढं कामापुरतं जमून तेवढं करायचं. हां की जेवढं शक्य होईल तेवढं. की ज्ञानोबर आहे महाराज. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, अंग्या ऐसे बळ रेडा बोले. की रेडा
बोलतोय महाराज कोणामुळे बोलतो? ज्ञानोबराय की ज्ञानोबराय महाराज. ज्ञानोबरायच्या मनात जर आलं ज्ञानोबराय काही करू शकतात. अभंगाचं दुसरं चरण. करीना ते काय वा म्हणा भाऊ. विठ्ठल विठ्ठल वा माझी डोक्यातली वाटे बरं का. विठ्ठल विठ्ठल करेल ते काय नोहे महाराज. महाराज काय करणार नाही महाराज. महाराज काही करू शकतात महाराज. आणि महाराजांनी केलेलं आहे महाराज. एक वेळचा प्रसंग आहे की असं सांगितलं जात की ज्ञानोबराय हा वाद्य हो थोडा मला काही प्रॉब्लेम नाही राहत. करेल ते काय नोहे महाराज की महाराज एक वेळस असं झालं की मुक्ताबाईला इच्छा झाली. ज्ञानोबराय अहो आपण सर्वांकडं मधुकरीला नेहमी जातो आपल्याकडं काहीतरी छोटासा कार्यक्रम झाला पाहिजे अशी मुक्ताबाईला इच्छा झाली. आणि मुक्ताबाईला इच्छा झाल्यानंतर ज्ञानोबरायला सांगितलं ज्ञानोबराय दादा तुम्ही आमंत्रण द्या. आणि जवळपास आपल्या 50 लोकांना आमंत्रण धरा. आपण 50 लोकांना आमंत्रण दिलं महाराज. दिलं आणि दिल्यानंतर महाराज 12 वाजले. 12 वाजल्यानंतर एकही यायला तयार नाही. आता आमंत्रण तर आपण दिलेले पण ते आले नाही. मग मुक्ताबाई म्हणू लागले स्वयंपाक दादा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि वेळ झालेला आहे भोजनाचा. ज्यांना आमंत्रण दिलं ते अजून आले नाही. 12 वाजले 12:30 वाजले 1 वाजत आला. अजून त्यांचा यायचा तयार वेळ म्हणजे अजून ते येईना. आणि मग दादाने सांगितलं मुक्ता 50 लोकांना आपण आमंत्रण दिलेलं आहे. काय कर 50 पात्र वाढ. 50 पात्र वाढ. आणि वाढायचे सांगितले महाराज. मुक्ताबाईला वाढायचे सांगितले आणि वाढायचे सांगितल्यानंतर पात्रही वाढले. पात्र वाढले आणि वाढल्यानंतर ज्यांना आमंत्रण दिलेलं होतं आणि आमंत्रण दिल्यानंतर महाराज ते आले नाही. मग ज्ञानोबरायने ठरवलं ते येत नाही तर त्यांचे बाप येतील. काय ते येत नाही तर त्यांचे बाप येतील. आणि मग ज्ञानोबरायने त्यांना आवाज दिला महाराज. आणि आवाज दिल्यानंतर महाराज
ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं ते आले नाही, त्यांचे बाप आले. महाराज आल्यानंतर सर्व भोजनासाठी बसले. सर्व भोजनासाठी बसल्यानंतर गजर झाला, पुंडलिक वर्देव झाला. आणि पुंडलिक वर्देव झाल्यानंतर आवाज गेला, मुलांच्या कानावर आवाज गेला. मुलगा म्हणू लागला, माझ्या बापाचा आवाज दिसतोय, माझ्या बापाचा आवाज येतोय. असे ती मुलं म्हणू लागले, अरे कशाचा तुझ्या बापाचा, 15 वर्ष झाले तुझ्या बापाला जाऊन, काय तर तुझ्या बापाचा आवाज नाही रे, पण माझ्या बापाचा आवाज येतोय. असं म्हणल्यानंतर महाराज ते सर्वजण आले महाराज. आणि कुट्याजवळ आले, डोकू लागले. तर डोकत असल्यानंतर सर्वांना त्यांचे बाप दिसले. करील ते काय नोहे महाराज. महाराज काय करणार नाही महाराज. जे निमेषे मात्र देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. की ज्ञानोबराय महाराज काय करणार नाही महाराज. ज्ञानोबरायने असं सांगितलं जातं की एक जयपाल नावाचा एक राजा होऊन गेला. आणि ज्या जयपाल नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या राजाला सतत म्हणतात मुली होत होत्या. आणि मुली होत असल्यानंतर त्याने त्या राजाने सांगितलं, बघ आता जर तुला जर मुलगी जर झाली तर तुला जिवंत सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही. कोणाला? राणीला म्हणू लागला. आणि राणीला म्हणत असल्यानंतर महाराज तेवढं सांगितलं, तो निघून गेला. आणि गेल्यानंतर महाराज राणी नाराज झाली. आणि झाल्यानंतर महाराज थोड्या वेळानं दासी आली महाराज. काय? दासी आली महाराज. आणि दासी आल्यानंतर दासीने तिला थोडा धीर दिला. तिला सांगितलं काय? ती दासी म्हणू लागली, राणीसाहेब आतापर्यंत तुम्हाला मी एवढं नाराज पाहिलं नाही, एवढं का नाराज झाल्या? म्हणजे काही नाही, असं झालं. म्हणजे काळजी करू नका. काय? काळजी करू नका. आपल्या पाठीमागं धीर देणारे माणसं पाहिजे. काय? आपल्या मागे जर धीर देणारे माणसं जर असेल तर आपल्याला शक्य होईल महाराज. आपण पांगळं जरी असेल तरी पर्वत चढण्याची ताकद आपल्यात आहे. काय? पर्वत चढण्याची ताकद आपल्यामध्ये तयार होत असते महाराज. मग धीर देणारे पाहिजे. तसं त्या राणीला महाराज धीर दिला. कोणा? दासीना धीर दिला. आणि दासी म्हणू लागले, राणीसाहेब अजिबात काळजी करू नका. मुलगा हो का मुलगी हो, काही हो, चिंता करू नका तुम्ही. पण राणीचं काय दुर्भाग्य महाराज. राणीला पुन्हा मुलगीच झाली. आणि पुन्हा मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर दासीने मग त्या ज्या मुलीला काय केलं? मुलाचा पोशाख घातला. आता जे मुली जे पोशाख घालतात त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही. काय? काही माणसं नाराज होतात. नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण की चरित्रामध्येच आलेलं आहे की मुलाचा पोशाख मुलीनं घातला, काय अडचण आहे. आणि मग घातल्यानंतर राजेसाहेबाच्या कानावर संदेश गेला का तुम्हाला मुलगा झाला. आणि असं सांगितल्यानंतर त्या दासीला माहीत होतं की राजेसाहेब जर मध्ये जर आले तर मग जमणार नाही. मग राजेसाहेबांनी महाराज राजेसाहेब येतच होते. दासी लगेच गेटवर उभी राहिली. आणि गेटवर उभी राहून राजेसाहेबाला आतमध्ये जाऊ देईना. राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब बघा, जर तुम्ही जर गेले तर मुलगा वाचणार नाही. काय? मुलगा वाचणार नाही. तो जर मुलगा जर वाचावा असं वाटत असेल तुम्हाला तर त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला त्याचं तोंड पाहता येणार नाही. जाऊ त्याने गेले ना, 20-21 वर्ष आनंदात निघून गेले ना. त्याला मिळाला ना आनंद, मुलगा झाला. बोलता तेवढे दिवस निघून गेले. कीर्तनातून लवकर होत असतात. तेवढे दिवस झाले महाराज. आणि झाल्यानंतर त्या मुलाचं लग्नही लावलं महाराज. सुंदर कन्या शोधली. आणि शोधल्यानंतर दोघांचं लग्नही लावलं. लग्न लावल्यानंतर जो मुलगीरूपी मुलगा म्हणू लागला, आतापर्यंत मी सहन केलं आहे ते सहन झालं, पण इडून पुढचं सहन होऊ शकत नाही. असा तो मुलगीरूपी मुलगा म्हणू लागला. आणि त्याने ठरवलं आता आपल्याला फाशी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणल्यानंतर महाराज एका झाडाजवळ गेला आणि दोरच घेऊन गेला. झाडाजवळ गेला आणि ते दोर वर बांधल्यानंतर फाशी तेवढ्यामध्ये घेणार. तेवढ्यामध्ये आमच्या ज्ञानोबरायचा आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करत होते. आणि तीर्थयात्रा करत असल्यानंतर आवाज येऊ लागला, ज्ञानोबा तुकाराम असा आवाज तो महाराज यायला लागला. आणि यायला लागल्यानंतर त्याच्या आधीवर मंत्र दुसरा असेल. काय? त्याच्या आधीवरचा मंत्र दुसरा असेल, विठ्ठल असेल. आणि तो आवाज महाराज येऊ लागला. आणि आल्यानंतर तो मुलगा म्हणू लागला, आता आपल्याला तर मरायचंच आहे, पण एक काम करू, या साधूचं महात्म्याचं दर्शन करू आणि मग मरू. काय? आपल्याला तर मरायचं आहे, पण यांचं दर्शन करून मग मरू असं महाराज ठरवलं. आणि ठरवल्यानंतर वेळ कमी असल्यामुळे तो लवकर ज्ञानोबारायजवळ आला. काय? लवकर ज्ञानोबारायजवळ आला. आणि जवळ आल्यानंतर ज्ञानोबारायचं दर्शन केलं. आणि ज्ञानोबारायचं दर्शन केल्यानंतर ज्ञानोबारायचं दर्शन करत असल्यानंतर केलं ज्ञानोबारायचं दर्शन. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, उठ बाळा. काय? उठ बाळा म्हणल्यानंतर महाराज ती मुलगीरूपी मुलगा म्हणू लागला, माऊली मी मुलगा नाही, मी मुलगी आहे.
मी मुलगा नाही, मी कोण आहे, मुलगी आहे असं म्हणल्यानंतर 2-3 दिवस ती म्हणली महाराज. आणि म्हणल्यानंतर आमच्या ज्ञानोबरायने जे निमेषे मात्र देही पाहिजे स्त्रीचा तो केला पुरुष उभा, की स्त्रीचा तो पुरुष करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्धांगी, की त्याच्यासाठी महाराज अंतकरण मन शुद्ध पाहिजे. पण अलीकडं आपला अंतकरण प्रत्येकाचं घाणेरडं झालेलं आहे. ते अंतकरण आपण कुठंतरी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की आपल्याला इथं राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही. आपण सर्वच कीर्तनं करतो, सर्वच भजनं करतो, सर्व करतो महाराज. पण कुठंतरी आपण थांबलं पाहिजे. का थांबवायचं आहे? का जीवन जास्त नाही, जीवन थोडं आहे, थोडा वेळ आहे. कोणाचा नंबर लागेल सांगता येणार नाही. मी मागं एकदा तुम्हाला मी बोलून गेलो, जर या भूमीमध्ये मी राहत असल्यानंतर या तिन्ही गावच्या संगमावर राहतो. 10 वर्षात 350 लोक गेले महाराज. आहे का कोणाकडे टॅली? नाही महाराज. 350 लोक तिन्ही गावचे, इतके लोक गेले 10 वर्षामध्ये महाराज. का आयुष्य निघून जातं आहे महाराज. त्याच्यामुळे अंतकरण मन शुद्ध ठेवा आणि अंतकरण मन शुद्ध ठेवून महाराज जीवन जगा. करील ते काय नव्हे महाराज परिपायी बीज शुद्धांगी, की मन शुद्ध ठेवल्यानंतर आणि शुद्ध ठेवण्यासाठी महाराज आपल्याकडे त्याच्याकडे आपल्याला जायचं जर असेल तर शुद्ध मन करण्यासाठी तर मिळवली मांदी वैष्णवाची. काय किती वैष्णव एकत्र होतात. अभंगाचं 3रं चरण. हाताले मुक्तीची गवादी जयाने घातली मुक्तीची गवादी जयाने घातली मुक्तीची गवादी वा दादा जयाने घातली मुक्तीची गवादी जयाने घातली जयाने घातली मुक्तीची गव्हांदी मिळवली मांदी वैष्णवच. की ते वैष्णव एकत्र गोळा होतात महाराज. आणि एकत्र गोळा होऊन ते संत महात्मे आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला सांगतात महाराज. आपल्याला नेहमी सांगत राहतात नका जाऊ आडराणा. हा ते संत महात्मे म्हणतात की अरे बाबा तुम्ही आडराणाला जाऊ नका. जायचं जर असेल तर चला स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. इथे संत महात्मे आपल्याला चांगल्या वाटेनं नेण्याचा प्रयत्न करतात. चांगले वाट आपल्याला ते संत महात्मे दाखवतात. आतापर्यंत जेवढे काही संत झालेले आहे त्या संत महात्म्याने आपली वाट कधीच लावली नाही. काय आपली वाट कधीच लावली नाही हे डोक्यातून आपण काढून टाकायचं. काय का ते संत महात्मे चांगले जरी बोलत असेल तरी कल्याण आहे आणि वाईट जरी बोलत असेल तरी कल्याण आहे. विठ्ठला विठ्ठला किती संत महात्मे मिळवली मांदी वैष्णवची की वैष्णवाची मांदी मिळवली. किती वैष्णव तिथं काय मिळतं
मिळवली मांदी वैष्णव वैष्णवची. किती वैष्णव मांदी मांदी ते संत महात्मे एकत्र गोळा होतात. अहो हे संत महात्मे आपण जर पाहायला गेलं ते संत महात्मे महाराज आपण जर पाहायला गेलं तर असा एकही समाज नाही की ज्या समाजामध्ये संत झाले नाही महाराज. उंच नींच नेणे काही तिष्ठी भाव भक्ती देखून या दासीपुत्र कन्या युद्रोवाच्या बक्षी दैत्य घरे प्रल्हादाशी हा 13 चरणाचा अभंग. काय या 13 चरणाच्या अभंगामध्ये बघून घ्या महाराज की सर्वांची व्याधी आलेली आहे. विठ्ठला विठ्ठला संत महात्मे आपल्याला खरं सुख देण्याचं काम करतात. अभंग तुका म्हणे ते सुख काय 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 राये समाधान सीता जिया राये समाधान सीता जिया सीता जिया करी मोते काय नोही महाराज करी मोते काय नोही महाराज राये समाधान सीता राहे समाधान सीता करीन ते काय नोहे महाराज करीन ते काय नोहे महाराज हरी पाही बीज क्षुदांगी परे पाए
आपला सप्ताह श्री सरजुदासजी महाराजांच्या आशीर्वादाने चालू आहे, म्हणून त्यांचा थोडा गजेर केला पाहिजे. आणि पक्वादामधून एक चक्रधार आहे, आमचे योगेशजी महाराज तो चक्रधार वाजवतील आणि बोल आहेत धातरकड तातरकड, आणि तो बोल तुम्ही वाजायचा आणि गदिगण धान धान धा, गदिगण धान धान, आणि मी सरजुदास महाराज की जय म्हटलं की तुम्ही जय करायचं. हां हां सताचली नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सरजुदास महाराज की जय, सरजुदास महाराज की जय, सरजुदास महाराज की जय. नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सरजुदास महाराज की जय, सरजुदास महाराज की जय, सरजुदास महाराज की जय. आवाज एवढे आवाज. सताचली नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सताचली नीली धद बाबा, सर्वानंद गिरीजी महाराज की जय, सर्वानंद गिरीजी महाराज की जय, सरजुदास महाराज की जय. म्हणे तेथे सुख काय म्हणे राहे समाधान चित्ताचे किया. की ते संत महात्मे आपल्याला सुख देतात. कसं सुख देतात महाराज एक उदाहरण सांगितलं जातं की जेवरी राखायचा पिरियड होता आणि जेवरी राखायचा पिरियड असल्यामुळे एक जेवरी एक माचोळ्यावर बसलेला होता. आता ते माचोळे बिचोळे काही पाहायला मिळत नाही आपल्याला. आणि तो माचोळ्यावर बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये गोफण होती आणि गोफण घेऊन तो
खडे त्याचे टाकायचं आणि खडे टाकून फिरायचं. फिरता फिरता त्यानं बरेचसे खडे फिरवले, फेकले, पण जेवरी जवळून जाणारा एक जण होता महाराज. आणि एक जणाच्या कमरात तो लागला आणि लागल्यानंतर तो बेशुद्ध पडला. आणि बेशुद्ध पडला आणि पडल्यानंतर थोड्या वेळानं शुद्धीवर आला. आणि शुद्धीवर आल्यानंतर आपल्याला कोणी काय मारलं ते पाहू म्हणे. पहिलं काय आपल्याला कोणी काय मारलं ते पाहू. आणि मग त्याने पाहिलं महाराज. आणि पाहिल्यानंतर त्याला तो सोन्याचा दगड महाराज. आणि तो दगड त्याने पाहिला. मग दगड पाहिला, लागलं त्याला दुःख झालं का नाही? दुःख झालं, पण सोन्याचा पाहिला आणि सोन्याचा दगड त्याने पाहिला आणि त्याचं दुःख गेलं सर्व. काय त्याचं सर्व दुःख महाराज निघून गेलं. आणि उभा राहून तो म्हणू लागला, येऊ द्या अजून 7-8 काय 7-8 दगड अजून येऊ द्या, अजून येऊ द्या दगड, असं तो म्हणू लागला महाराज. तुका म्हणते ते सुख काय होणे राहे समाधान चित्ताचे या. आणि चित्त जर समाधान, चित्त जर चांगलं ठुलं, येऊने गोपाळ राहे तिथे. तो भगवान परमात्मा महाराज चित्तामध्ये येत असतो. आणि चित्त हे माणसाने चित्त हे चांगलं ठुलं पाहिजे. कारण की सर्व गोष्टी झाल्या तर चालतात, पण चित्त शुद्ध ठुलं पाहिजे. आपल्याला जर उद्धार व्हायचा असेल, खरं प्रामाणिकपणे जर आपल्याला करायला जर उद्धार जर करायचा असेल, तर चित्त चांगलं ठेवा, मन चांगलं ठेवा. कारण नंतर मन आपलं दूषित मन झालेलं आहे. आणि ते मन आपल्याला खरं उद्धार व्हायचं जर असेल तर आपलं मनच करू शकतं. आपली विष्टिक काही आपल्याला उद्धार करणार नाही. विष्टिक पोरं वाटून घेतील. काय इष्टिक आपले सर्व पोरं वाटून घेतील महाराज. पण आपला खरा जर उद्धार वाटत असेल तर आपलं चित्त निर्मळ होणं गरजेचं आहे. आणि चित्त निर्मळ झालं तर गोपाळ भगवान परमात्मा महाराज आपल्या चित्तामध्ये येत असतो. तुका म्हणते ते सुख काय होणे राहे समाधान चित्ताची या. धावत्या वेगामध्ये आपण थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळ म्हणता दीड वाजवला. थोड्या वेळ म्हणता दीड वाजवलेला आहे आणि वेळ आपला संपलेला आहे. म्हणून आता भगवान परमात्म्याचं एकदा नामस्मरण करणार, ज्ञानोबाराय भजन होणार आणि जे विठ्ठल होणार. आणि जे विठ्ठल झाला का आपला कार्यक्रम संपणार. कार्यक्रम संपल्याबरोबर ताबडतोब महाराजजवळ थांबायचंच नाही, लगेच ताबडतोब भोजनासाठी जायचं आहे. आणि भोजन झालं की ताबडतोब इकडे कथेमध्ये येऊन बसायचं आहे. असा हा एकंदरीत सुटसुटीत आणि व्यवस्थित आपला कार्यक्रम आज संध्याकाळी आदरणीय हरिभक्तपरायण अर्जुन महाराज मोठे जान्हेकर यांचं 6:30 ते 8:30 या वेळामध्ये कीर्तन होणार आहे. त्याही कीर्तनाचा सर्व भाविकांना लाभ घ्यायचा अशी सर्व मंडळीला विनंती. पुन्हा एकदा सर्व श्रोते मंडळी असेल सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या हा कार्यक्रमाचा 4थ्या दिवसाची सेवा या ठिकाणी सकाळच्या सत्रातील पूर्ण झालेली आहे. आणि आपण सर्वजण तन मन धनाने सहकार्य करणारे सर्व मंडळी या. बाबाजी बैठो, आई इधर. हमारा जैसा नाम है उनका भी ऐसा नाम है. हाँ विठ्ठल 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 महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि आपल्या तिन्ही गावावर त्यांचं प्रेम आहे. आणि अनेक दिवस तिकडं वास्तव्य करतात. नंतर तिकडं कुठीकडे बाबा आता नाही तिकडं इकडं नाही, हरियाणा पंजाबकडे तिकडं दुसऱ्या राज्यामध्ये तिकडं आनंद परमार्थ आणि आपल्याला सर्वांना आनंद देण्यासाठी पुन्हा इकडे वेळेवेळेला येतात. बाबाजी असेल त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण गायक वादक मंडळी सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलं. आवाज माझा बसलेला होता पण मला काही वाटलं नाही. आणि सर्वांनी तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं म्हणून तुम्हालाही सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद. आमच्या सर्व माता मावल्या पुरुषवर्ग सर्वांना मनापासून धन्यवाद. आपला हा कार्यक्रमाचा आज 4था दिवस. 4थ्या दिवसामध्ये आता आपण इथून पुढं पुरणपोळीकडे वाटचाल करणार आहोत. काय पुरणपोळीकडे वाटचाल करणार म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा मध्ये एक दिवस कोरडा जमा करावा लागेल. नंतर आपल्या घरी डाळ आहे का नाही, गूळ आहे का नाही, पीठ आहे का नाही, हे सर्व विचार आपल्याला करावं लागेल. आणि आपण आता वाटचाल आपली सर्व मग इथं सर्वांना आपल्याला पुरणपोळीचा सर्वदास महाराजांना तो निवद दाखवला जातो.
आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपण सर्वजण त्या पुरणपोळीचा आनंद घेतो आणि सर्वजण मग त्याच्यामध्ये सर्व सेवेदातेला मनापासून धन्यवाद. कुठलंच तक्रार न करता सर्व मंडळीने ती सेवा आत्तापर्यंत केलेली आहे आणि पुढेही करत राहणार आहे. म्हणून त्या सर्व सेवेदाते मंडळी असेल, परिसरातले सेवेदाते असेल, तिन्ही गावचे सेवेदाते असेल, त्याही सेवेदातेला सर्वांना मनापासून धन्यवाद. त्याच्यामध्ये पुन्हा श्रोते मंडळीलाही मनापासून धन्यवाद. आपणही सर्व कार्यक्रमासाठी सर्वजण आनंद घेतात म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जर काही माझ्याकडून जर चुकीचे शब्द निघाले असेल तर ते मला परत करा. आणि मला जर ते परत केलं तर आता सध्या नदी वाहते आपली, काय नदी वाहते, थोडं थोडं पाणी वाहतं आहे आणि ते शब्द त्या नदीमध्ये टाकून देऊ, जाईन पुढं जायकवाडीला. पण जर चांगले असेल, योग्य असेल, आपल्या जीवनामध्ये केव्हा तरी कधीतरी उपयोगाला येत असेल तर ते शब्द जरूर आपल्या संग्रहित ठेवा. आणि कधीतरी संसारामध्ये, प्रपंचामध्ये कुठंतरी आपल्या ते शब्द कामात येईल. आणि कामात आला, शब्द आला की समजायचं नदीमध्ये आपण कीर्तन ऐकलं आणि ते आज आपल्याला त्याचा फायदा झाला, त्याचा लाभ आपल्याला होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व मंडळीला धन्यवाद देतो. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन होईल. विठोबा रखुमाई चला हर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय.